कार्यक्रम आहे, सूत्रसंचालन आमचं असं आहे, सर कुठे सुधारणा करायची हे मला पाहायला भेटणार नाही, पुढे तुम्ही माझ्या समोर येणार नाही, पण मला या शाळेविषयी अभिमान राहील, मला आठवण राहील, सदोदित मी केव्हाही तुमच्या या ठिकाणी उपयोगी पडेल. अशा प्रसंगी आयुष्याला आकार देण्यासाठी तुम्ही पुढे जाणार आहात. तुमचं गावात, तुमचं राज्यात, तुमचं जगभरात तुम्ही नावलौकिक करणार आहात. मित्र हो, आज हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये फार संघर्ष करावा लागतो. आज आपण पाहतोय प्रत्येक परीक्षा कठीण होत चाललेली आहे, म्हणून अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आपल्यावर संकट येत असतात, परंतु ती संकट आपल्याला घडवण्यासाठी येत असतात, बिघडवण्यासाठी येत नसतात. फुलाच्या पाय घडवून चालताना काट्यांना पोचणं माहीत असतं, परंतु त्यांना दुःख काय असतं हे माहीत नसतं. त्यांना वेदना कळत नसतात. त्यामुळे आपण आपले पाय घट्ट पकडायचे, घट्ट करायचे. एक दिवस काटेही म्हणतील, हम झुक जाते हैं, तुम चले जाओ. अशी परिस्थिती तुमची त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून संकटाला कोणी घाबरू नका. अनेक संकट येत असतात आणि घडत कोण असतं? सबब सांगणारे घडत नसतात आणि घडणारे कधी सबब सांगत नसतात. म्हणून एक लक्षात ठेवा, आपण स्वतःला कधीच कमकुवत समजायचं नाही. मनामध्ये जिंकण्याची वृत्ती ठेवा. तुम्ही तेव्हा रणांगणामध्ये जिंकणार आहात. मला हे येत नाही, मला ते येत नाही, असं मनामध्ये काही भाव ठेवू नका. मी समर्थ आहे. जो काय तुमचा अभ्यास झाला असेल तो अभ्यास तुमच्या उपयोगी पडणार आहे. म्हणून मनाने जिंका. रणांगण तुम्ही 100% जिंकणार आहात. अशा शिकवणी, असे बोल आमचे मित्र जोशी सर आणि मी आणि सर्व शिक्षक त्यांच्या परीने या ठिकाणी सांगत असतात की कसं सामोरे जायचं, काय करायचं, काय नाही करायचं. ह्या सर्व गोष्टी आपल्या इथे कोणी बोलकं असतं, कोणी बोलकं नसतं, कोणाला बोलण्याची इच्छा असते परंतु धाडत नसतं. परंतु त्यांच्या परीने सांगण्याचा प्रयत्न आपल्या सर्व शिक्षिका आहेत, आपले सर्व शिक्षक आहेत, सर्वजण त्या ठिकाणी आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. कोणाला स्टेजवरून सांगावंसं वाटतं, कोणाला वैयक्तिक सांगावंसं वाटतं, कोणाला वर्गामध्ये सांगावंसं वाटतं. आमचे गर्गे सर, माझे मित्र, सर्व विषयामध्ये प्रवीण आहेत. प्रवीण या विषयासाठी म्हणतोय मी त्यांच्यापेक्षा वयाने जरी मोठा असलो तरी सुद्धा ते सर्व गोष्टीमध्ये अपडेट आहे. आणि तेव्हा मला जेव्हा केव्हा अडचण पडायची त्यावेळेला मी त्यांना विचारायचे, मला त्याचा खेद नव्हता. म्हणून तुम्ही तेच करायचं. आपण आपल्यापेक्षा लहान आहे, आपण त्यांना कसं विचारावं असं मनामध्ये कधीच बाळगायचं नाही. तसेच आमचे जोशी सर आहेत. वर्ग 8चा भूगोल माझ्याकडे आला, इतिहास आला, मला थोडी अडचण गेली. एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला होता, तो सरांकडनं मी समजून सांगितलं. सर हसत म्हणाले की खरंच तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे. सर तुम्ही तो विषय घ्याच. आणि या अगोदरही सुद्धा मला 10व्या वर्गापर्यंत चान्स देण्याचा प्रयत्न त्यांनीच केला. चांगलं नेतृत्व आहे त्यांचं आणि त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या घडलेल्या आहेत, बिघडलेल्या नाहीत. मित्र हो, माझं BEd झालं
ते BEd देखील सरांमुळे झालं, जोशी सरांमुळे. ते मी BEdला दोघं सोबत गेलो, त्यांचा नंबर लागला नाही, माझा नंबर लागला. त्यांना तरीही आनंद झाला. ते असं म्हटले नाही माझा लागायला पाहिजे होता, नाही. माझी फी सुद्धा त्यांनी भरली, मला माहितीही नाही, आणि भरली नसती तर मी BEdही सुद्धा करणार नाही. तर अशा वृत्तीचे सगळे मनमिळावू आमचे सर्व शिक्षक मित्र आम्हाला या ठिकाणी भेटलेत. तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी. एक लाल बहादूर नावाचा मुलगा होता, लाल बहादूर, रामपूरचा राहणारा. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची, गरिबीची परिस्थिती, आई वडिलांनी केलेले संस्कार की आपली परिस्थिती गरिबीची आहे आणि आपल्या गरिबीच्या परिस्थितीमध्ये आपण त्या पद्धतीनंच वागलं पाहिजे, असे आई वडिलांचे संस्कार. त्यांना शिक्षण घ्यायचं होतं, परंतु एक गंगा नदी होती, त्या गंगा नदी ओलांडून पलीकडे जावं लागत होतं शिक्षणासाठी. पण जाण्यासाठी पैसे नव्हते. पैसे नसतानाही सुद्धा त्यांनी कसं शिक्षण घेतलं असेल की ते त्या गंगा नदीच्या काठावर जायचे. नावाडी यायचा, त्यांना म्हणायचं बहादूर चल. बहादूर म्हणायचं नाही, पैसे नाही. नावाडी म्हणायचा पैसे नंतर दे. पण तो परिस्थितीची आठवण, आईवडिलाची आठवण त्या ठिकाणी व्हायची. आणि मग तो निर्णय घ्यायचा नाही. तो नावाडी नाव घेऊन दूर जायचा आणि दूर गेल्यानंतर तो आपले शालेय ड्रेस जो होता, तो शालेय ड्रेस अंगावरचा काढून घ्यायचा. 2 पुस्तकं जवळ असायची, ती 2 पुस्तकं डोक्यावर घेतली, डोक्यावर घ्यायचा. 2 पुस्तकं, नोटबुक डोक्यावर घ्यायचा आणि आपल्या अंगावरचे काढलेले कपडे त्याचा मुंडासा बांधायचा, फेटा बांधायचा आणि पोहत पोहत त्या पलीकडच्या तीरावर जायचं. ते होते लाल बहादूर शास्त्री. आणि त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी शिक्षण घेतलं, तेच देशाचे पंतप्रधान झाले. असं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आपण आणि त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. तुम्हाला वर्ग 10च्या विद्यार्थ्यांना भरघोस असं यश लाभो, चांगलं गुण तुम्हाला मिळो. मार्क्स गुणाबरोबर तुमच्यामध्ये असणारे गुण सुद्धा तेवढेच वृद्धांगित हो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. मी असं का म्हणतो, गुणाला किंमत नाही. तुम्हाला मार्क्स किती मिळाले याला किंमत नाही, त्याच्याबरोबर आपण किती गुणवान झालो याला महत्त्व, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. तुम्हाला बाहेर जायचंय शिकण्यासाठी, तेव्हा आपण ठरलं पाहिजे. मार्क्स तर मिळाले, गुण तर मिळाले, परंतु त्या गुणाबरोबर आपण किती गुणवान झालो, किती टक्के गुणवान झालो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तसेच गुणवान व्हा. जेव्हा कुठे आम्ही भेटू, म्हातारे झाल्यानंतर भेटू किंवा कुठेही भेटलात तर 2 शब्द विचारायला विसरू नका. सर कशी आहे तुमची तब्येत, कसे आहात तुम्ही, कुठे आहात तुम्ही, फार हृदय भरुणी. परंतु येताना बोलताना शिस्त ठेवा. फार हृदय भरुणीचा मित्र. मी ज्या वेळेला जातो, काही मुलं अशी येतात, काही म्हणतोय मी बस स्टँडवर उभा होतो. एक दिवस पिंपळगावचा एक विद्यार्थी होता, 25 लाखाचं त्याला पॅकेज होतं. त्याने मला पाहिलं, गाडीतून खाली उतरला, गाडी जाऊ दिली मला पाहिल्यानंतर आणि पटकन माझे पाय पकडले, माझं दर्शन घेतलं. अरे म्हटलं काय गरज होती. नाही म्हणे सर मला राहवलंच नाही.
आणि त्या दर्शनामुळे त्याची गाडी निघून गेली. असे काही गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. म्हणून आपले कोणी शिक्षक असेल, आपले गुरुजी असेल, त्यांची आठवण ठेवा. शाळेला आपल्या वर्ग शिक्षकांना, सब्जेक्ट शिक्षकांना त्या ठिकाणी विसरू नका. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एवढे बोलून मी माझे लांबलेलं भाषण त्या ठिकाणी थांबवतो.